नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिरूर तालुक्यातील वडू बुद्रुक या गावामध्ये। मित्रांनो आता आपण आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानी। मित्रांनो वडू बुद्रुक या गावामध्ये भव्य 2020 बैलगाडा शर्यत छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 24 आणि 25 तारखेला भव्य बैलगाड्याचे नियोजन वडू या गावामध्ये होणार आहे। तर मित्रांनो आता आपण संभाजी महाराजांच्या समाधीस्थानी कार्यक्रमाची रूपरेषा, गाडा मालकांना काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणा नमस्कार। नमस्कार। परिचय द्या पहिल्यांदा। मी सचिन मारुती भंडारे, मी वडू बुद्रुकचाच रहिवासी आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंचाचा मी आधारस्तंभ आहे आणि गेल्या 25 वर्षापासून या समाधी स्थळावर आम्ही सर्वजण कार्यरत आहोत। काय काय योजना राबवल्या जातात तुमच्या माध्यमातून? आता धर्मवीर संभाजी महाराज युवा मंचाचं जर सांगायचं झालं तर या अगोदर धर्मवीर स्मृती समिती ही पहिल्यापासून इथं काम करते, पण गेल्या 20-25 वर्षापासून धर्मवीर संभाजीराजे युवा मंच यांच्या सहयोगातून इथं जे काय संभाजी महाराजांच्या संदर्भातले उपक्रम होतात, म्हणजे पुण्यतिथी असेल, त्यांचा दीपोत्सव असेल, त्यानंतर जयंती असेल, असे सर्व कार्यक्रमामध्ये युवा मंच हा आज गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे। म्हणजे युवा मंचाचं जर सांगायचं झालं तर संघर्ष असू द्या किंवा कुठं मदतीचा हात असू द्या किंवा आनंद उत्सव असू द्या किंवा कुठलाही मोठा कार्य असू द्या गावातलं, त्यामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या आनंदाने उत्साहाने ह्याच्यात साजरा केला जातो आणि त्या सहभागी होतात। ज्या वेळेला मला चांगलं आठवतंय की धर्मवीर संभाजी महाराजांच्या ह्याच जयंतीच्या निमित्त आम्ही सुरुवातीला गृहराज्यमंत्री R.R. आबांना इथं बोलवलं होतं। तर त्यावेळेला इथं त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की संभाजी महाराजांच्या समाधीवर पुण्यतिथी दिवशी शासकीय सलामी व्हावी। तर त्या दिवशी त्यांनी ते मान्य केलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीच्या दिवशी शासनाकडनं मानवंदना त्या वर्षापासून चालू झाली। तर त्यामुळं आज आबांनाही एक आदरांजली आम्ही सर्वजण वाहतोय। आणि अजून एक विशेष सांगायचं म्हणलं तर आज धर्मवीर संभाजी महाराजांची 2026 ची जी जयंती आम्ही साजरी करतोय, त्याच्यात विशेष आठवण येते अजितदादा पवारांची। कारण की अजितदादांनी 2014 साली ह्या जयंतीच्याच कार्यक्रमाला अजितदादांना आम्ही इथं बोलवलं होतं। तर त्यावेळेला ते सत्यतही नव्हते, पण त्या भाषणामध्ये त्यांची एक भूमिका होती की मला
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर काहीतरी करायचंय असं त्यांनी जाहीरपणे भाषणात 2014 साली सांगितलं होतं. 2020ला पुढे ज्या वेळेला ते सत्तेत आले आता, तर त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. पण आज तसं वडू ग्रामस्थ आम्ही सर्वजण शंभू भक्त त्यांचे तसं आदरांजली व्यक्त करतो की आज दादा हवे होते, कारण की त्यांच्याच सहकार्यातून इथं जो काही शासकीय आराखडा तयार होतोय तो मोठ्या प्रमाणात तयार होतोय आणि संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आज त्यांचं प्रेरणास्थान इथं निर्माण होतंय. त्याचप्रमाणे जर युवा मंचाबद्दलच असं सांगायचं झालं तर हे 2 महत्वाचे जे काही इथं हे चालू झालेत ते युवा मंचाच्या कष्टातून झालेले आहेत. त्यातून जर हे संभाजी महाराजांच्या व्यतिरिक्तही म्हणजे ज्या वेळेला पूर परिस्थिती आली होती त्यावेळेलाही युवा मंचाने मोठ्या प्रमाणात अन्नदान इथं केलेलं आहे. म्हणजे सांगली सातारा जाऊन अन्नाचं पॅकेट वाटप केलेलं आहे. इथं गावात स्वच्छता असेल, अजून शाळेला सहकार्य असेल, हायस्कूलला मोठ्या प्रमाणात 50,000चं साहित्यही सुरुवातीला युवा मंचाने दिलं. त्याच्यानंतर आम्ही गेले 20 वर्षापासून रक्तदान शिबिर करतोय पुण्यतिथीच्या दिवशी. तर आता गेल्या 4 वर्षापासून जवळजवळ 3,000, आता ह्या मागच्या वर्षीचं जे 2026 जी पुण्यतिथी झाली त्यामध्ये 3,300 रक्तदात्यांनी रक्तदान इथं केलं आणि खूप मोठा पुण्यतिथीचा इथं कार्यक्रम होतो, कारण की त्या दिवशी महाराष्ट्रातून लोकसंख्या इथे येते, शंभू भक्त येतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या सेवेसाठी गेले 20 वर्षापासून अन्नप्रसादाचं मोठं काम हे युवा मंच करत आहे. म्हणजे कुठल्याही स्वार्थाविना, कुठल्याही नावासाठी न करता युवा मंच फक्त धर्मवीर संभाजी महाराजांचा प्रचार प्रसार आणि त्यांची सेवा कशी करता येईल यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत असतो. आता जयंती म्हणलं की आनंदाचा कार्यक्रम आहे, तर मोठा ह्या वर्षी 3 दिवसीय कार्यक्रम जयंतीचा आम्ही घेतोय, कारण की 2 दिवस बैलगाड्यांची शर्यती आहेत. त्याच्यानंतर पुरंदरवरून जयंतीच्या दिवशी सकाळी पुरंदरवरून पायी पळत सर्व कार्यकर्ते जाऊन ज्योत आणतात, त्यांचं भव्य स्वागत इथं होतं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं पूजन, ज्वाला पूजन, जन्मोत्सव आणि भजनाचा कार्यक्रम इथं होतो दरवर्षी. तसा ह्या वर्षी आहे आणि संध्याकाळी एक भव्य मिरवणूक, या वेळेला आघोरी तांडव नृत्याचा देखावा, जिवंत देखावा युवा मंचाने आणि ग्रामस्थांसाठी, शंभू भक्तांसाठी ठेवलेला आहे. एक भव्य अशी मिरवणूक आहे आणि ह्याबरोबरच धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती आणि धर्मवीर संभाजीराजे युवा मंच हे अखंड संभाजी महाराजांच्या कार्यासाठी वाहून घेतलेला आहे. त्यासाठी कुठल्याही मोठेपणाची, कुठल्याही स्वार्थाची हे न करता हे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथं काम करत असतात. म्हणून मी महाराष्ट्रातून शंभू भक्तांना विनंती करेल की धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी असो वा जयंती असो, ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शंभू भक्तांनी इथं आलं पाहिजे, असं मी समस्त महाराष्ट्राला पूर्ण शंभू भक्तांना आव्हान करतो. पाहुणे नमस्कार. नमस्ते. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. मी सचिन भंडारे, एक शंभू भक्त. धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आहे, तर नियोजन कसं आहे, यात्रेचं स्वरूप सांगा पहिल्यांदा. सालाबाद प्रमाणे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंतीनिमित्त वडू बुद्रुक धर्मवीर श्री संभाजी महाराज युवा मंच आणि स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. याही वर्षी त्याचप्रमाणे हा महोत्सव व्हावा म्हणून युवा मंचाच्या वतीनं आणि स्मृती समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये यावेळी जयंती साजरी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 23 आणि 24 या तारखेला, 24-25 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये आमच्या गावातील सर्व गाडा शौकीन, गाडा मालक, त्याचप्रमाणे युवा मंचाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये बैलगाडा शर्यत आयोजन केलेलं आहे. तर या बैलगाडा शर्यतीचं जे काय आयोजन केलेलं आहे ते दरवर्षी केले जातं. फक्त 2 वर्ष पावसाचं थोडंसं व्यत्यय आल्यामुळे 2 वर्ष मध्ये राहिली, पण याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये ही बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. तर या बैलगाडा शर्यतीमध्ये 369व्या जयंतीनिमित्त आम्ही 369 बैलगाडा मालकांना निमंत्रित केलेलं आहे
आणि ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. पाहुणे नमस्कार. नमस्ते. नाव सांगा पहिल्यांदा. मी माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कुंडलिक भंडारे. आपण या ठिकाणी सर्व युवा मंच आणि स्मृती समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण 369वी जयंती यावेळी साजरी करत आहोत. 369वी जयंती साजरी करत असताना आपण भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. या 24 ते 25 या निमित्त बैलगाडी शर्यत आयोजित केले आहे. त्याची टोकन पद्धतीने 369 टोकन ओपन केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात 369 गाडा मालकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. मी उत्तम लक्ष्मण भंडारे, प्राथमिक शिक्षक, वढू बुद्रुक. या ठिकाणी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 369व्या जयंतीनिमित्तानं भव्य, निमंत्रित आणि अत्यंत नामवंत अशा बैलगाड्यांच्या शर्यती या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच वढू बुद्रुक आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती वढू बुद्रुक महाराष्ट्र राज्य या दोघांच्या संयुक्त विद्यमानं या अतिशय उत्कृष्ट अशा बैलगाड्या शर्यतीचं आयोजन 26 तारखेला जयंती असल्यानं 24 आणि 25 या 2 दिवसामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. हे आयोजन करत असताना गेली 4 वर्षापासून खरं तर या तरुण मंडळांचं, युवा मंचाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं नियोजन होतं. तो 4 वर्षापूर्वी चांगली बैलगाड्या शर्यत या ठिकाणी घेतली, परंतु मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाला. त्यामुळं काही गोष्टींमुळे 2 वर्ष करता नाही आल्या. परंतु या वर्षी मुलांना 2 वर्ष करता आलं नाही म्हणून या वर्षी त्यांनी चंगच बांधला. या जयंतीला कुठल्याही प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारची नामांकित बैलगाडा मालकांच्याच फक्त बैलगाड्यांना निमंत्रित करायचं आणि एक 317वी जयंती आहे आणि 369वी जयंती आहे. त्या निमित्तानं 369च बैलगाडे या ठिकाणी शर्यतीमध्ये सहभाग घेतील अशा पद्धतीचं नियोजन या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंचाच्या या सगळ्या अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी असतील यांनी केलेलं आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतोय आणि म्हणून हे सगळं करत असताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे बलिदान आणि प्रेरणा ही नेहमी कायम लोकांच्या स्मरणात राहावी. त्या निमित्तानं या ठिकाणी एक लोकांच्या करमणूक असेल किंवा जनजागृती असेल, त्यासाठी आपण जयंतीच्या निमित्तानं हे कार्यक्रम घेत असतो. त्याचं हे 4थं वर्ष आहे. त्याचा निश्चित आम्हा सर्वांना, गाड्याचं 4थं वर्ष आहे, त्याचा निश्चितपणे आम्हा सगळ्या ग्रामस्थ असतील, युवा मंचाचे सगळे पदाधिकारी असतील, स्मृती समितीचे पदाधिकारी असतील, सगळ्यांना निश्चितपणानं, ग्रामस्थांना सगळ्यांना निश्चितपणानं अभिमान आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. माझं नाव अक्षय भंडारे. किती गाडा मालकांना प्राधान्य दिले या घाटावरती आता आपण या ठिकाणी 369 गाडा मालकांना प्राधान्य दिले. आपण 2020 च्या हिशोबाने निमंत्रित बैलगाडा शर्यत आयोजित केली. आता आमच्याकडे टोकन झाले होते जवळजवळ 550 ते 600. त्याच्यानंतर मग त्याच्यातून आम्ही परत लकी ड्रॉ केला. ज्यांचे गाडे राहिले त्यांचे राहिले, काहींचे नाव कट झाले लकी ड्रॉ मध्ये. अशा प्रकारे टोकनचं नियोजन केलं. पहिल्या दिवशी किती गाडी धावतील, दुसऱ्या दिवशी किती धावतील? पहिल्या दिवशी 190 गाडे धावतील आणि दुसऱ्या दिवशी राहिलेले गाडे धावतील. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. माझं नाव सागर भंडारे, युवा मंचाचा मी एक पदाधिकारी आहे. येणारे गाड्यासाठी रॅकचं नियोजन कशा प्रकारे राहील? रॅकचं नियोजन अशा प्रकारे राहील. रॅक हे खूप स्ट्रिक्ट राहील. एक पण गाडामध्ये किंवा मागं पुढं होणार नाही याची काळजी सगळ्या यात्रा कमिटीने घेतलेली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांनी रॅक प्रमाणेच गाडे रॅकमध्ये आले पाहिजे लाईनीप्रमाणे, ही दक्षता सर्वांनी घ्यावी. रॅकमध्ये 1 नंबरचा गाडा हा 1 नंबरला सुटन, 10 नंबरचा गाडा 10 नंबरला सुटन, मध्ये आधी कोणताही गाडा घेतला जाणार नाही. आणि रॅकच्या कडेला फ्लेक्स लावण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी आपला हा गाडा रॅकमध्ये नावाप्रमाणे टोकननुसारच आणावा. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वप्नील बर्नक भंडारे. घाटाची तयारी कशा प्रकारे केली यावेळेस तुम्ही? आता ह्या घाट तयार करण्यासाठी आपल्याला जरा कमीच वेळ भेटलाय, पण तरी आपण सर्व नियम सर्व काटेकोरपणे
आपण लावणार आहे. तर विषय मेन असा आहे, आपण दुसऱ्या घाटात जातो तर तिथं कसं करतो, शेवट जर टोकन असेल तर मग सकाळ सकाळ लवकर येऊन पळवतो. तसं ह्या ठिकाणी अजिबातही होणार नाही. शेवट जर चुकून जर टोकन निघून गेला तर या पावसामुळं आपण तुमचा गाडा पळवीन ह्याची गॅरंटी देणार नाही. त्यामुळे गाडी मालकांनी एकच करायचं, आपला टोकन ज्या टायमिंगला आहे त्या टायमिंगला घाटात उपस्थित राहायचं. मध्ये एकही गाडा घेतला जाणार नाही. आणि आपण काय केलेलं आहे, 2020 भरवतोय आपण प्रत्येक गाड्याला त्या जर टोकन आहे तो स्टिकर हे केला आहे. आणि काय आपण फ्लेक्स लावणार तिथं बाहेर, त्यामुळे प्रत्येक गाडीवाल्याला कळणार आहे की किती नंबर टोकन आज चाललेला आहे. त्याच्यामुळे एकही गाडा आपण पूर्ण रॅक सिस्टीम ही पारदर्शकपणेच करणार आहे. लांबच्या गाड्या असन त्यांना काय आव्हान करसान तुमच्याकडे? लांबच्या गाड्यांना एकच आवाहन करेन की आपला टोकन काय नंबरला आहे त्या नंबर प्रमाणे आपण निघण्याची सोय करायची. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव प्रवीण कुंडलिक भंडारे. मी धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचा एक पदाधिकारी आहे. आणि आपण या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या 369 जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे. तर त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी आपण 1,11,000 रुपये ठेवलेलं आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपये असं बक्षीस ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे फायनलसाठी आपण प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 45,000 रुपये, तृतीय क्रमांक 41,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 35,000 रुपये, पाचवा क्रमांक 31,000 रुपये, सहावा क्रमांक 25,000 रुपये, सातवा क्रमांक 21,000 रुपये, आठवा क्रमांक 15,000 रुपये, असे 16 नंबर पर्यंत आपण नंबर काढणार आहोत. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 5-5 हजारच्या गॅपने आपण बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याकडं संपूर्ण बक्षीस आहे, 16 क्रमांकापर्यंत बक्षीस आहे. ते आपण सर्व बक्षिसे 2 दिवसामध्ये विभागून देणार आहोत. पहिल्या दिवशी 16 नंबरसाठी आपण बक्षीस देणार आहे आणि ते दुसऱ्या दिवशी 16 नंबरसाठी बक्षीस दिले जाईल. जे बक्षीस असेल त्यामध्ये 2 दिवसात विभागून दिलं जाईल. परवानगी किती दिवसाची घेतली, कसं केलं नियोजन परवानगीसाठी? आपण परवानगी 24 जून आणि 25 जून अशी 2 दिवसाची परवानगी घेतलेली आहे. त्यासाठी आपण सर्व शासकीय नियमानुसार ज्या पद्धतीने आहे त्यानुसार आपण सर्व परमिशन घेतलेली आहे. आणि सर्व माझी गाड्या मालकाला विनंती आहे की ही स्पर्धा ही पूर्ण शासकीय नियमानुसार होणार आहे, याच्यात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे सर्व गाड्या मालकांना विनंती आहे की त्यांनी येताना पूर्ण शासकीय नियमानुसार आपले जे कागदपत्र असेल ते सर्व घेऊनच या ठिकाणी यावे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी पुणे जिल्हा अलाउन्स सर प्रवीण सावंत. आणि खऱ्या अर्थानं शंभूराजे 2020 च्या भव्य दिव्य बैलगाड्यांची शर्यती या ठिकाणी आयोजित होतात. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेखरभाऊ मोहिते तुम्ही आम्ही या सहकार्य करून आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काय आमच्या शंभूराजे 2020 बैलगाड्याच्या शर्यतीच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे हे तुमच्या माध्यमातून सर्व गाड्या मालकापर्यंत पोहोचणार आहे. आता या ठिकाणी माझ्या आधी बरेचसे वक्ते बोलले, त्याच्यामध्ये आमचे गुरुवर्य शिक्षकतर संघटनेचे अध्यक्ष उत्तम गुरुजी भंडारे बोलले, माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मवीर संभाजी युवा मंचाचे माजी अध्यक्ष अनिलदादा भंडारे बोलले, धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे आधारस्तंभ माजी ग्रामपंचायत सदस्य माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भाऊ भंडारे बोलले, प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट अक्षय जयसिंगराव भंडारे या ठिकाणी बोलले. आणि या स्पर्धेसाठी आतोनात ज्यांनी प्रयत्न केले, परवानगीची फार मोठी जबाबदारी असती, ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम प्रसिद्ध गाडा मालक प्रवीण कुंडलिकराव भंडारे, ओंकार भंडारे असतील, आता सर्व स्वप्नील असेल, आता सर्वच कार्यकर्ते यांचं नाव घेण्यात वेळ घालवत नाही. आणि आमच्या युवा मंचाचे नवनिर्वाचित अध्यक्ष एक तरुण तडफदार उभरतं नेतृत्व विनोद उर्फ सोन्याभाऊ नवनाथ भंडारे यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य धर्मवीर स्मृती समिती यांच्या नियोजनाखाली सालाबादप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य बैलगाड्यांच्या शर्यतीचं मोठं कमी दिवसामध्ये फार मोठं चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हे आयोजन नियोजन करत असताना अगदी फक्त कमी 5 दिवसांचा वेळ आम्हाला भेटला, कारण पावसामुळे आम्ही गेले 2 वर्ष ह्या गाड्यांच्या स्पर्धा भरवल्या नाही. 1 वर्ष भरवल्या होत्या त्यावेळेस 2020 नव्हती, पण आता धोंड्याचा महिना आला, परंतु शेतकऱ्यांची जरा कोंडी झाली, पाऊसही लांबला गेलाय, शेतकऱ्यांवरती फार मोठं तसं सावट आहे. परंतु एक आनंदाचा क्षण म्हणजे एक कुठंतरी दुःख विसरण्याचं व्यासपीठ म्हणजे बैलगाडा शर्यत आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये शेतकरी आपल्या जसं मुलांचा जसं पालन पोषण करतो त्याच्याही पेक्षा या मुक्या प्राण्याचं पालन पोषण करत असतो.
आणि हा आनंद कुठेतरी व्यक्त करण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ आम्ही एक शेतकरी आणि बळीराजांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये 2 दिवसाचं आयोजन आहे. आम्हाला 1 दिवसाचंच नियोजन करायचं होतं, परंतु बऱ्याचशा गाड्या मालकांना संधी मिळणार नाही, जवळपासची गाड्या मालकांनाही संधी मिळायची नाही, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही 2 दिवसाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये बैलगाडा मालकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं वडू ग्रामस्थ असतील, धर्मवीर संभाजीराजे युवा मंच असेल, महाराष्ट्र राज्य स्मृती समिती असेल, यांच्या माध्यमातून या सणसगडी घाटावरती आम्ही या ठिकाणी भव्यदिव्य बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केलेल्या आहेत. आता आमचं वडगाव जर पाहिलं तर 5 गावांच्या मध्ये येते. तिकडं जर पलीकडे 1 नंबरला पाहिलं तर आपटी आहे, 2 नंबरला पाहिलं तर इकडं कोरेगाव आहे, 3 नंबरला इकडं पाहिलं तर सणसवाडी आहे, इकडे 4 नंबरला पाहिलं तर पिंपळे जगताप आहे आणि तिकडं 5 नंबरला जर आपण पाहिलं तर वाजेवाडी आहे. आणि ह्या 5ही गावांचं आम्हाला सहकार्य निश्चित रूपाने लाभलेलं आहे. आणि ही 5ही गावची सर्व गाडा मालक, गाडा शौकीन यांनी बी आम्हाला एक शब्द दिलेला आहे, आम्ही कुठल्या प्रकारचा गाडा मध्ये घालणार नाही. जे आयोजन नियोजन आहे त्या पद्धतीने आम्ही गाडी घालून तुम्हालाही चांगलं सहकार्य करू. म्हणजे या सर्वांच्या वतीने शंभूराजे म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक चांगलं मोठं प्रेरणास्थान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या रक्तासाठी त्यांनी, आपल्या धर्मासाठी आपलं रक्त या भूमीमध्ये सांडवलेलं आहे. म्हणून त्यांचा एक अभिमान निश्चित रूपानं वडू ग्रामस्थाला, धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाला, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य स्मृती समितीला आणि नेहमी राहिलेला आहे. 2 वर्ष आम्ही गाडी भरवली नाही, पावसाचं वातावरण होतं, परंतु ह्या वेळेस मुलांनी ठरवलं कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी गाडी आपण भरू, कारण पावसाचं वातावरण कुठंच दिसत नाही. पण योगायोगा असाही दिसतोय असं की थोडं पावसाचं वातावरण पण तयार झाले, म्हणजे ही बी चांगलीच गोष्ट आहे. पाऊस जरी आला तरी आम्हाला आनंदाची गोष्ट आहे, कारण बळीराजा सुखी होणार आहे. त्यातही आपण नियोजनामध्ये काय असेल ते नियोजन, मागं पुढं काय असेल त्यातही आपण मार्ग काढू शकतो, हरकत नाही. पण वरुराजा सुद्धा आला पाहिजे, आणि नाही आला 2 दिवस लेट आला तर फारच उत्तम आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. फक्त गाडी मालकांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी, एक अलाउन्सर आहे, कारण मला प्रत्येक गावामध्ये जावं लागतं, पुणे जिल्ह्यामध्ये फिरावं लागतं, प्रत्येकाबरोबर माझे संबंध आहेत. फक्त काय केलं, यात्रा कमिटीने जे निर्णय दिलेले आहेत किंवा यात्रा कमिटीने जे नियम बांधून दिलेले आहेत, ते नियमांचं काटेकोर जर पालन गाड्या मालकांनी केलं तर निश्चित रूपाने ही यात्रा चांगली प्रकारची संपन्न होईल, यात काही वाद नाही. गाडा नंबर 1 टोकन, पहिला टोकन पुकारला जाईल आणि त्यानंतर नाव पुकारलं जाईल, म्हणजे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कळेल की गाडा नंबर सर किती चाललाय, टोकन नंबर किती चाललाय. लाईव्हच्या माध्यमातून ऐकणाऱ्या मंडळीला सुद्धा कळेल की टोकन नंबर किती चाललाय. दुसरी गोष्ट, टोकन जर तुमचा मध्ये आला चुकून, 1 नंबर चाललाय बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबर पाहिजे, पण त्याच्या जागी जर 3 नंबर चुकून आला तर त्याचं डिपॉझिट यात्रा कमिटी मागे देणार नाही. आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, आम्हाला पैशाची गरज नाहीये, परंतु गाड्या मालकाचे पैसे आम्हाला घालवायचे नाहीयेत. परंतु जर आपलं शिस्तीचं पालन कुठेतरी व्हावं, ह्या हेतून यात्रा कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे की 2,500 रुपये आपला जर शिस्तीने नियमाप्रमाणे रॅकमधून गाडा जर टोकन प्रमाणे नाही आला तर आपल्याला या ठिकाणी डिपॉझिट दिलं जाणार नाही. ही फार महत्वाची सूचना आहे. घाट सकाळी उद्या 7 वाजता चालू होणार आहे. पावसामुळे आपण घाट लवकर चालू होते. गाड्या मालकाने आल्यानंतर कारण कुठल्याही प्रकारची सांगू नये, गाडी पंक्चर झाली वगैरे वगैरे, कारण हे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळ असला तर शेवटी त्याचा विचार केला जाईल. आता आमची एक थोडीशी मिस्टेक हँडलमध्ये झालेली आहे, ती एकदा फायनल करून टाकतो. आम्ही काय म्हणलो होतो, 2 दिवसाचा इनाम जो आहे ती सेपरेट फायनल दिली जाईल, पण तसं न करता जे 51,000 रुपयांचं 1 नंबरचं फायनलचं बक्षीस आहे त्यासाठी सेपरेट दिवसाला पहिला गाडा आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला गाडा असे मिळून 51,000ला 2 गाडा मालक पात्र राहतील. असे प्रत्येक बक्षीस फायनलची जी आहेत ती राहतील. ही गाडी मालकांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं. गाडी मालकांनी सहकार्य केलं ते यात्रा निश्चित रूपानं या ठिकाणी चांगली संपन्न होईल. घाट कसं लावला जाणार आहे का, धावपट्टी? धावपट्टी आता आम्ही 415 फूट लावण्याचा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे. पाहुणे नमस्कार, नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव विनोद नवनाथ पांढरे, अध्यक्ष धर्मवीर संभाजीराजे युवा मंच. येणारे गाडा मालक आहे, गाडा मालकांसाठी कशा प्रकारे आव्हान करसान, कशा प्रकारे? मी सर्व गाडा मालकांना विनंती करतो की ही स्पर्धा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाने, यांच्या जयंतीनिमित्त भरवली गेलेली आहे. त्यामुळे सर्वांचं कर्तव्य इथं असणार आहे की ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडणे. ज्या नियम आणि अटी आहेत त्या नियम आणि अटीनुसार आपण काटेकोर पालन करावे. आणि हा बैलगाडा घाट भरत असताना मी विशेष म्हणजे सणसवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचं, तसेच कोरेगाव भीमा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचं विशेष आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेसाठी ज्या दात्यांनी बक्षीस स्वरूपात जे बक्षीस दिलेलं आहे त्या सर्वांचं मी धर्मवीर संभाजीराजे युवा मंच तर्फे आभार मानतो.
पाहुणे नमस्कार. नमस्कार. कुठून आलेत? आम्ही लोगावून आलोय. लोहगाव. हो. गाठ बघण्यासाठी आले का काय? हो गाडा मालक आहे आपण. हो. काय नाव आहे आपलं? योगेश केसे. आल्यानंतर ना कशी वाटते धावपट्टी काय? चांगली व्यवस्थित आहे. नियोजन कसं केलेलं आहे? एक नंबर नियोजन, एक नंबर झालेलं.